नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीज सिम्युलेटिंग सक्सेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत रोबोट आणि रोबोडिके सॉफ्टवेअर बद्दल. तर रोबोट म्हणजे काय? रोबोट म्हणजे एक प्रोग्रामेबल मशीन आहे जी प्री डिफाईन्ड इन्स्ट्रक्शन्स नुसार काम करते आणि त्या इन्स्ट्रक्शन्स नुसार ती ह्युमन पद्धतीने रिपीटेबिलिटी, ॲक्युरसी आणि जास्तीत जास्त काम करते. 10 मनुष्य मिळून सुद्धा जे एक काम करणार नाही ते एखादा रोबोट एका तासाभरामध्ये करू शकतो. रोबोटचे मल्टिपल प्रकारचे युजेस असतात. ते 3 प्रकारच्या ॲक्सिस वरती वर्क करतात. एक्स, वाय, झेड. त्यानंतर रोबोटचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते म्हणजे पिक अँड प्लेस करणं किंवा इंडस्ट्रीमध्ये वेल्डिंग प्रोसेस करणं, स्प्रे पेंटिंग करणं आणि रोबोटचे जे मेन पार्ट्स आहेत ते म्हणजे रोबोटचा मॅनिप्युलेटर. जसं इथे बघू शकता की त्याचं जे स्ट्रक्चर आहे एक आर्म सारखं दिसणारं ते त्याचं मॅनिप्युलेटर आहे. त्यानंतर रोबोटचा कंट्रोलर म्हणजे त्याचा मेंदू आणि आपण प्रोग्राम करण्यासाठी जे सॉफ्टवेअर यूज करणार आहे रोबोडिके तसं त्याचं एक प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर. या प्रोग्रामिंग सॉफ्टवेअरमधनं आपण जेव्हा एखाद्या रोबोटमध्ये कोड पुश करतो, त्याला इन्स्ट्रक्शन्स देतो, नंतर त्या पद्धतीने तो रोबोट मुव्हमेंट्स करतो आणि ते मुव्हमेंट्स अचीव्ह होऊन तो एका मानवी पद्धतीने हालचाल करतो. तर आता आपण बघूयात की रोबोट कशा पद्धतीने चालतो. रोबोटला चालण्यासाठी 3 ॲक्सिस सर्वात महत्त्वाचे असतात. जसं तुम्ही इथे बघू शकता एक्स, वाय आणि झेड ॲक्सिस. एक्स, वाय, झेड ॲक्सिस जे असतात तर एक्स म्हणजे काय की रोबोट पुढे आणि मागे हलतो. वाय ॲक्सिस म्हणजे रोबोट राईट आणि लेफ्टला हलतो आणि झेड ॲक्सिस म्हणजे रोबोट किती उंचीला हलतो, की जमिनीपासून तो पॉझिटिव्ह मध्ये किती वरती जातो आणि निगेटिव्ह म्हणजे किती खाली अंतरापर्यंत जातो. अशा पद्धतीचे 3 ॲक्सिस असतात. त्यानंतर अजून जर पुढे ॲक्सिस बघितले तर एक्सच्या भोवती तो रोटेट करतो, त्यानंतर वायच्या भोवती रोटेट करतो आणि झेडच्या भोवती रोटेट करतो. हे सुद्धा अजून 3 प्रकारचे ॲक्सिस असतात. तर सर्व काही मिळून टोटल 6 प्रकारचे ॲक्सिस असतात. त्याचा वापर करून एखादा रोबोट जो आहे तो मानवी पद्धतीने हालचाल करतो. आता आपण बघणार आहोत की रोबोट जे आहेत ते 3 ॲक्सिसच्या पद्धतीने कसे मूव्ह करतात. 3 प्रकारचे ॲक्सिस असतात एक्स, वाय आणि झेड. तर ते ॲक्सिस कसे ओळखायचे? आपल्या बोटांना अशा पद्धतीने पकडायचं आणि आपण रोबोटच्या पोझिशनमध्ये उभं राहायचं. हे जे आपलं पहिलं बोट आहे ते म्हणजे आपलं एक्स ॲक्सिसची मूव्हमेंट आहे पुढे आणि मागे. त्यानंतर हे जे बोट आहे ह्याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट म्हणजे आपलं वाय ॲक्सिस आहे आणि आपला अंगठा जो आहे दॅट इज आपलं झेड ॲक्सिस जे वर आणि खाली मूव्ह करतं. तर हे आपले 2 रोबोट्स आहेत. हा 4 ॲक्सिसचा रोबोट आहे आणि हा 6 ॲक्सिसचा रोबोट आहे. तर पहिला आपण बघूयात की 3 ॲक्सिस मध्ये रोबोट कसा मूव्ह करतो. तर आता आपण बघूयात की तो एक्स ॲक्सिस मध्ये कशा पद्धतीने मूव्ह करतो, पुढे आणि मागे. त्यानंतर आता वाय ॲक्सिस मध्ये बघूयात, राईट साइड, लेफ्ट साइड, त्यानंतर परत राईट साइड, परत लेफ्ट साइड. अशा पद्धतीने तो वाय ॲक्सिस मध्ये मूव्ह करतो. आणि आता झेड ॲक्सिस म्हणजे रोबोट किती उंचीवरती मूव्ह करतो, खाली, वरती, खाली, वरती. तर अशा पद्धतीने आपण डिफाईन करतो की रोबोट 3 ॲक्सिस मध्ये मूव्ह करतो. त्यानंतर आपण पुढचा रोबोट जो आहे तो बघणार आहे, त्याला आहेत 6 प्रकारचे जॉईंट्स. मग आता हा 6 वेगवेगळ्या पद्धतीने मूव्हमेंट्स करू शकतो. तर ते 6 जॉईंट्स कोणते आहेत ते आपण बघूयात. हा आहे त्याचा पहिला बेस जॉईंट. त्यानंतर हा आहे त्याचा सेकंड जॉईंट. हा आहे त्याचा थर्ड जॉईंट, तिसरा जॉईंट. त्यानंतर हा आहे त्याचा चौथा जॉईंट. हा आहे त्याचा फिफ्थ जॉईंट. आणि सिक्स्थ जॉईंट जो आहे शेवटचा तो म्हणजे त्याचा एंड इफेक्टरचं रोटेशन. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की हा 4 ॲक्सिस रोबोट आणि हा 6 ॲक्सिस रोबोट आहे. तर आता यामध्ये आपण याला डिफाईन असं करतो की हा 6 पद्धतीने मूव्ह करतो. म्हणजे काय की हा 6 डिग्रीज ऑफ फ्रीडमचा रोबोट आहे. आपण जे किट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे रोबोडिके आणि सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीचं एक रोबोडिकेची लायसन्स की तुम्हाला मिळते. या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, लायसन्स कीच्या आतमध्ये एक पेन ड्राईव्ह तुम्हाला दिलेला आहे. हा जो पेन ड्राईव्ह आहे हा तुम्ही लॅपटॉपला किंवा तुमच्या पीसीला जोडू शकता आणि मग ह्यामधनंच तुम्हाला रोबोडिके डायरेक्टली इन्स्टॉल सुद्धा करता येतं आणि यामध्येच त्याची लायसन्स की आहे जी तुम्ही ऍक्टिव्हेट सुद्धा करू शकता. आणि याची प्रोसेस जी आहे ती आपण पुढे बघूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीज सिम्युलेटिंग सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपला रोबोडिकेचा जो सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल कसं करायचं, सेटअप कसा करायचा, त्याचबरोबर जी लायसन्स की आहे ती कशी ॲक्टिवेट करायची आणि आपण त्या सॉफ्टवेअरचं जे बेसिक इंट्रोडक्शन आहे किंवा त्याचे एक परिचय आपण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला जो बॉक्समध्ये पेनड्राईव्ह दिलेला आहे तो पेनड्राईव्ह काढून घ्यायचा आहे आणि त्या पेनड्राईव्हला तुमच्या कुठल्याही सिस्टीमवरती जसं की कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्यावरती लावून घ्यायचा आहे. लावून घेतल्यानंतर तुम्हाला एक अशी स्क्रीन ओपन होईल तुमच्या समोर जी रोबोडिके नावाने सेव्ह असेल. त्या रोबोडिकेच्या नावावरती डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर हा जो सेटअप आहे त्या सेटअप वरती देखील डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल रोबोडिके
असं म्हणून दिसेल, त्याच्यावरती डबल क्लिक करायचे आणि हे सेटअप जे आहे ते इन्स्टॉलेशनला चालू होईल. आता तुम्हाला ही अशी स्क्रीन दिसत असेल तर त्याला येस बोलायचं आहे. येस बोलल्यानंतर आपल्या समोर एक छोटी विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये एक प्लीज वेट वाईल सेटअप इज लोडिंग, म्हणजे आपला हा म्हणजे काय तर आपला सेटअप जो आहे तो लोड होत आहे. हा आपला सेटअप जो आहे तो डाउनलोड करून झालेला आहे. आता याच्यावरती नेक्स्ट बोलायचं आहे. हे जे तुमचं युजर ॲग्रीमेंट आहे किंवा लायसन्स ॲग्रीमेंट आहे त्याला ॲग्री बोलायचं आहे. ॲग्री बोलल्यानंतर रोबोडिके सॉफ्टवेअर जे दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये नेक्स्ट करायचंय आणि ह्याला इन्स्टॉल बोलायचंय. आता हे जी विंडो दिसतेय त्याच्यामध्ये आपलं आता इन्स्टॉलिंग हे सुरू आहे. आता आपलं जे सेटअप आहे तो इन्स्टॉल करून कम्प्लिटली झालेला आहे. आता आपण याला फिनिश बोलायचंय. फिनिश बोलल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते एक असं स्क्रीन ओपन होईल. आता हे स्क्रीन जेव्हा ओपन होईल त्याच्यानंतर आपल्याला जी लायसन्स की दिलेली आहे, म्हणजे आपल्या रोबोटिकेचं आपण मगाशी जो फोल्डर ओपन केला त्याच्यामध्येच खाली लायसन्स सर्टिफिकेट म्हणून दिसेल तुम्हाला. त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे जी लायसन्स की म्हणून दिलेलं आहे त्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. कॉपी करायचं आहे आणि इथे हेल्पमध्ये जाऊन लायसन्स जे आहे तिथे नेटवर्क्सवरती क्लिक करायचं आहे आणि ही जी आपली की आहे ती इथे पेस्ट करून द्यायची आहे. तर पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथे वरती जे आहे ते एज्युकेशन जिल्हा परिषद हे असं तुमचं नाव दिसेल, जे काही तुमचं लायसन्सचं नाव असेल ते. त्यानंतर ह्याचा अर्थ आपलं जे लायसन्स आहे ते कम्प्लिटली इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण हे रोबोटिके सॉफ्टवेअर जे काय आहे ते आपण आता बघून घेऊया. ही जी आहे आपली लोकल फाईल, म्हणजे आपण जरी काही डाउनलोड वगैरे केलं तर आपल्याला इथे आपल्या स्टेशनवरती हवं असेल तर आपण इथून ॲक्सेस करू शकतो. त्याच्यानंतर हे जे साईडला जे ग्लोब दिसतो आहे ह्याला म्हणतात ओपन रोबोट लायब्ररी. ओपन रोबोट लायब्ररी म्हणजे काय तर ही ऑनलाईन लायब्ररी असते. ह्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही जी ऑनलाईन लायब्ररी आहे ही दिसते. ह्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे रोबोट्स दिसतात. त्याचबरोबर कुठली ॲक्सेस मध्ये तो चालणार, कसा तो किती ऍक्सेस मध्ये चालला पाहिजे किंवा काय असलं पाहिजे ते सगळं आपल्याला इथून दिसतं. त्याचबरोबर इथे जे टूल्स आहेत, टूल्स म्हणजे काय तर एंड इफेक्टर. एंड इफेक्टर म्हणजेच काय तर आपल्याला आता एखादी गोष्ट उचलून इकडून तिकडे ठेवायची आहे, ह्या एका जागेवर उचलून दुसऱ्या जागेवर ठेवायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही टूल्स लागतात किंवा जे काही पुढचे ग्रिपर लागतात ते आपण सगळे इथून बघतो. त्यानंतर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट आपण कुठलेही घेऊ शकतो, जसे की आपलं कन्व्हेअर बेल्ट आहे, त्याचबरोबर आपलं बॉक्स आहेत, वेल्डिंग गन आहेत, असे बरेचसे विविध प्रकारच्या ऑब्जेक्ट्स आपण इथून घेऊ शकतो. आणि हे जे आहे हे एक्झाम्पल्स म्हणजे काय तर त्यांनी रोबोटिकेचे जे सॉफ्टवेअर आहे त्या लोकांनीच आपल्याला काही एक्झाम्पल्स करून दिलेले आहेत की जर तुम्हाला बघायचे असेल तर रोबोट कसे वापरतात ते. हे सगळे जे आहेत हे एक्झाम्पल्स आहेत. आता आपल्याला ह्याच्या साईडला जे दिसत आहे ते आहे सेव्ह बटन. आपल्याला एखादा प्रोग्राम केल्यानंतर आपण तो सेव्ह करायचा असेल तर आपण इथून सेव्ह करू शकतो. त्याच्या साईडला दिसतंय अंडू आणि रिडू. अंडू आणि रिडू म्हणजे काय तर आपण एखादी क्रिया केली आणि आपण ती आपल्याकडून चुकून डिलीट झाली तर आपल्याला जे आधी केलेली क्रिया आहे ती परत ऍक्सेस करण्यासाठी किंवा परत येण्यासाठी आपण हे अंडू रिडूचं बटन यूज करतो. त्याच्याच बाजूला जे आहे हे आहे रेफरन्स फ्रेम. रेफरन्स फ्रेम काय तर आता ही जी तुम्हाला दिसत आहे ही आपली एक फ्रेम आलेली आहे. त्याच्यामध्ये एक्स वाय आणि झेड डायरेक्शन असतात. तर आता आपण एकापेक्षा जास्त जर ऑब्जेक्ट घेतले आणि आपल्याला एक वेगळ्या वेगळ्या जागेवरती जर आपल्याला रेफरन्स फ्रेम जी आहे ती लागणार असेल तर आपण इथून ती अशी रेफरन्स फ्रेम ऍड करू शकतो. जसं आता मी ऍड केल्यानंतर इथे रेफरन्स फ्रेम 1 असं लिहून आलं तसं आपण ऍड करू शकतो. त्यानंतर ह्याच्या साईडला जे आहे ते आहे टार्गेट. आता आपल्याला टार्गेट टीच करायचं असेल की आपल्या रोबोटनी पहिलं जे आहे ते एका स्पेसिफिक पोझिशनला गेलं पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याचा पॉइंट तो आपल्या बॉक्सवरती गेला पाहिजे जिथून आपण त्याला उचलणार आहोत, असं आपण विविध प्रकारचे टार्गेट मार्किंग इथून करणार आहोत. त्याच्यानंतर आता हे आहे हे फिट टू स्क्रीन. आता आपला जो रोबोट इकडे कुठेही गेला, आता हा आपल्या डोळ्यांना दिसत नाही, फक्त तुम्ही ह्याच्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर हा परत आपल्या होम स्क्रीनला किंवा आपल्या स्टेशनवरती येऊन जाईल. त्याच्यानंतर हे शेजारी जे आहे हे आहेत व्ह्यूज.
व्ह्यूज म्हणजे काय, तर आपण आपल्या रोबोटला कुठल्या अँगलनी बघतोय, जसं की टॉप व्ह्यूनी बघतोय, फ्रंट व्ह्यूनी बघतोय, राईट, लेफ्ट, बॅक, असे हे आपल्याला सगळे व्ह्यूज दिले आहेत. ह्यालाच म्हणतात आयसोमेट्रिक व्ह्यूज. त्याच्यानंतर त्याच्या साईडला जे आहे हे एक कर्सर दिसत असेल तर त्याला म्हणतात डू नॉट मूव्ह रेफरन्स फ्रेम. म्हणजेच काय, तर आपली जी रेफरन्स फ्रेम आता आपण ही केलेली आहे, आता ही माझी रेफरन्स फ्रेम मूव्ह होत नाहीये जोपर्यंत मी मूव्ह करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, ह्याला म्हणतात डू नॉट मूव्ह रेफरन्स फ्रेम. आणि त्याच्या शेजारी जे आहे ते आहे आपलं मूव्ह रेफरन्स फ्रेम. मूव्ह रेफरन्स फ्रेम म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या जागेवरून जर आपली फ्रेम हलवायची असेल, जसं की एका कन्व्हेअर पासून आपल्याला दुसऱ्या कन्व्हेअर पर्यंत जायचं असेल आणि मध्ये जर खूप जागा राहत असेल आणि आपल्याला तो कन्व्हेअर शिफ्ट करायचा असेल, तर आपण मूव्ह रेफरन्स फ्रेम वरती क्लिक करून आपण फक्त रेफरन्स फ्रेमच्या सहाय्यता करून आपण ते पूर्णपणे हलवू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या साईडला जे आहे ते आहे TCP. हे म्हणजे काय, तर आपलं रोबोटचं जे एंड इफेक्टर आहे. एंड इफेक्टर म्हणजेच काय, तर ग्रिपर वगैरे जे काही आहे, तर हे आपल्याला मूव्ह करायचं असेल किंवा हलवायचं असेल तर आपण ह्याचा वापर करतो. आता त्याच्या साईडला जे आहे एक बॉक्स आणि एक पेन्सिल सारखं दिसत असेल तर त्याला म्हणतात कोलिजन डिटेक्शन. आता जर आपला हा रोबोटिके जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्या ऍक्च्युअल रोबोट्सला देखील चालतं. आता जर आपला रोबोट कोलिजन मध्ये गेला, कोलिजन म्हणजेच काय, तो कोणाला धडकला किंवा काय झाला किंवा जर त्याचे जे ऍक्सेस असतात ते आपण जास्त त्याला पुढे केले मागे केले तर ते इथे कोलिजन डिटेक्ट होतं. त्याच्यानंतर हे जे आहे हे सिम्युलेशनचं बटन आहे. हे आपण जसं प्ले पॉज करतो तसंच हे जे आहे आपलं प्लेचं बटन. आता प्ले केल्यानंतर काय स्पीडने तो फिरला पाहिजे किंवा काय आहे हे आपण इथून ऍडजस्ट करतो. त्याच्याच बरोबर हे जे साईडला जे पॉज बटन आहे त्याच्यामध्येच की आपल्याला मध्ये जर प्रोग्राम पॉज करायचा असेल किंवा थांबवायचा असेल तर आपण हे बटन यूज करतो. त्याच्या साईडला जे आहे ते आहे पायथन स्क्रिप्ट. पायथन स्क्रिप्ट म्हणजे काय, पायथन म्हणजे काय, तरी एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर आपल्याला रोबोटिकेचं सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला असं रोबोट आणून नुसतंच मूव्ह नसेल करायचं, आपल्याकडे आपली पायथनची स्क्रिप्ट जर रेडी असेल तर आपण ती इथे टाकू शकतो. त्याचबरोबर हा जो आहे ते शेजारी जो आहे हा आहे प्रोग्राम ब्लॉक. प्रोग्राम ब्लॉक म्हणजे काय, तर आपण आता नवीन नवीन प्रोग्राम ट्राय करणार, जसं की अटॅचचा प्रोग्राम, डिटॅचचा प्रोग्राम आणि एक मेन प्रोग्राम जो असतो आपला, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. असा एक अखंड एक मोठा प्रोग्राम तयार करायला देखील आपण प्रोग्राम ब्लॉकचा वापर करतो. त्याचबरोबर हे जे आहे हे आहे मुवमेंट्स आहेत ह्या 3. ते आपला रोबोट फिरणार कसा, हे जे आहे हे आहे जॉईंट मोशन, हे आहे आपलं लिनियर मोशन आणि हे आहे आपलं सर्क्युलर मुवमेंट. ओके. त्याचबरोबर हे आहे ऍड पॉज इन्स्ट्रक्शन. आता 2 गोष्टींच्या मध्ये किंवा 2 क्रियांच्या मध्ये जर आपल्याला थोडासा पॉज घ्यायचा असेल किंवा थोडं थांबायचं असेल तर आपण ह्याचा वापर करतो. त्याच्यानंतर हे जे साईडला आय बटन जे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये जे मेसेज दाखवतं आपलं की आपला जर रोबोट कशाला धडकला किंवा काय झालं तर आपल्याला इथे एक अलार्म म्हणून येतो, ते कळून जातं. त्याच्यानंतर हे जे आहे ह्याला म्हणतात प्रोग्राम कॉल. आता आपण प्रोग्राम बनवला पण आता आपल्याला मेन प्रोग्राम मध्ये तर आपण अख्खे असे प्रोग्राम टाकू शकत नाही, तर आपल्याला मेन प्रोग्राम मध्ये जो आहे तो आपल्याला अटॅच आणि डिटॅचचा जो फंक्शन आहे तो कॉल करावा लागतो, म्हणजे त्याला बोलवून घ्यायला लागतं. तर आपण तो इथून कॉल करू शकतो. आता हे जे आहे हे आहेत आयोज. आयोज म्हणजे काय, तर आपण आपल्या रोबोटला जर आपण बाहेरून एखादा सेन्सर लावला किंवा काय लावला, जसं की रास्पबेरी पाय लावला, कुठलाही अजून कंट्रोलर बोर्ड लावला, तर त्याला जे आपण GPIO पिन्स किंवा जे काही पिन्स म्हणतो तर ते आपण तिथे लावलेलं असतं. आपल्या सेन्सरला लावलेलं असताना आपल्याला तो सेन्सर देखील चालू करायचा असेल तर आपल्याला इथून ह्याला इनपुट्स आणि आउटपुट्स द्यावे लागतात. त्याच्या साईडला जो आहे तो आहे आपला इव्हेंट कॉल. इव्हेंट कॉल म्हणजे काय, तर आपण इव्हेंट एखादा बोलवू शकतो, जसं की अटॅच केल्यानंतर मला फक्त बॉक्सच अटॅच करायचा आहे, पूर्ण टेबल अटॅच करायचा नाही, तर आपण तेव्हा एखादा इव्हेंट आपल्याला बोलवायचा असेल तर आपण इथून तो बोलवू शकतो. त्याचबरोबर ह्याच्या साईडला जो आपल्याला ओपन बॉक्स दिसतोय ह्याला म्हणतात एक्सपोर्ट द 3D सिम्युलेशन. म्हणजे आता आपण एखादं रोबोट केलाय, एखादी सिम्युलेशन केलंय, कन्व्हेअर आणला, कन्व्हेअर वरून रोबोट बॉक्स उचलतो, हे सगळं करतो. हे सगळं केल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्यांच्या लॅपटॉपमध्ये जर ते द्यायचं असेल तर आपण इथून देऊ शकतो. ह्याला म्हणतात एक्सपोर्टचा सिम्बॉल. इथून आपण एक्सपोर्ट PDF मध्ये करू शकतो, HTML फाईल मध्ये देखील आपण हे करू शकतो. त्याचबरोबर इथे जी फाईल आहे या फाईलमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन स्टेशन ओपन करू त्याच्यानंतर एखाद्या आपल्या जसं की डाउनलोड केलेला असेल
तर तो आपण इथून ओपन करू शकतो. त्यानंतर रोबोट लायब्ररी जी आहे ती देखील इथून ओपन होते. त्यानंतर हे जे एडिट आहे, आता तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल जसं की अंडू रिडू, हे जे काही आहे ते आपण जे बघितलं अंडू रिडू, हे सगळे आपल्याला इथे देखील मिळतं. त्याचबरोबर प्रोग्राम म्हणजेच काय, तर ऍड रेफरन्स फ्रेम, टीच टार्गेट, त्याचबरोबर ऍड टूल TCP. जसं आपण बघितलं की आपल्याला जर एंड इफेक्टर जे आहे किंवा जे टूल आहे, जे सक्शन कप आहे ते ऍड करायचं असेल ते देखील आपण इथून ऍड करू शकतो. त्याचबरोबर आपण टीच टार्गेट ऑन सरफेस म्हणजेच काय, की आपल्याला प्रत्येक वेळेस टार्गेट हे बटन, हे जे टार्गेटचं जे बटन आहे हे प्रत्येक वेळेस आपल्याला दाबायला लागत नाही. आपण फक्त तिथं नेऊन आपला रोबोट न्यायचा आणि तिथून फक्त रोबोटला हलवल्यानंतर आपले टार्गेट जे आहेत ते मार्क होऊन जातात. त्याचबरोबर हे जे आहेत हे व्ह्यूज आहेत, आपल्याला कसं हवंय, फुल स्क्रीन मोड हवाय, त्याचबरोबर कोणत्या अँगलने आपल्याला बघायचं आहे किंवा कसं झूम करून बघायचं आहे, हे सगळं आपल्याला इथे मिळून जातं. त्यानंतर हे जे टूल्स आहेत इथे आपण कोलिजन डिटेक्शन, त्याच्यानंतर कोलाइड झालाय की नाही, आपला किती ह्याला कोलाइड झालाय, हे जे कोलिजनचं जे काही मॅप असतं ते आपण ह्याच्यावरून बघू शकतो. त्यानंतर युटिलिटीज म्हणजेच काय, की एखादा आता तुम्हाला नवीन टूल तुम्ही लावलेला आहे आणि तुम्हाला जर ती जी फ्रेम आहे ती तुम्हाला डिफाईन करायची असेल, डिफाईन म्हणजेच काय, की सांगायची असेल रोबोटला की ही इथे मी नवीन फ्रेम जी आहे ती माझी ऍड केलेली आहे, तर तुम्ही ते इथून करू शकता. त्याचबरोबर हे जे आहे कनेक्ट, आता जसं मी सांगितलं की आपला जो रोबोडिके सॉफ्टवेअर आहे तो आपल्या फिजिकल रोबोट जर असेल आपल्याकडे, म्हणजे टेबलवरती आपला रोबोट असेल तर त्याला सुद्धा आपण हे कनेक्ट करू शकतो. तर त्या कनेक्शनसाठी आपण ह्या सगळ्यांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर हे हेल्पमध्ये आपण सुरुवातीला बघितलं की आपण इथून लायसन्स देखील टाकू शकतो किंवा आपल्याला काही हे पाहिजे असेल, आपल्या रोबोडिके सॉफ्टवेअरची माहिती पाहिजे असेल तर ह्या अबाउट बटन मधून आपण ही रोबोडिकेची माहिती जी आहे ती सगळी आपल्याला मिळू शकते. थँक्यू.